नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरू झालेल्या एका राजकीय वादळाबद्दल। या वादळाच्या केंद्रस्थानी आहेत पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस। दीर्घ शांततेनंतर पंकजा मुंडे यांनी अचानक जाहीर केलं ते आष्टी आणि केज या मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे। हे विधान ऐकताच बीडच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली, कारण केवळ हे विकासाचं आश्वासन नव्हतं, तर जुन्या वैराला धरून नवीन रूप देण्याचा इशारा मांडला गेला होता। पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचं समीकरण हे बीड जिल्ह्यात नेहमी चर्चेत राहिलेलं होतं। विधानसभा निवडणुकीदरम्यान धस यांनी आरोप केला होता, मला हरवण्यासाठी बीडमधील मोठे नेते प्रयत्न करत आहे। हा इशारा जाणून बुजून ठोकला गेला होता, तर हा इशारा होता थेट पंकजा मुंडेंकडेच। त्या काळात दोघांमधील संवाद पूर्णपणे तुटला होता आणि बीडचं राजकारण दोन गटात विभागलं गेलं होतं। आता मात्र पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा त्या जुन्या रणभूमीवर उतरण्याची तयारी दाखवलेली आहे। त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये या दोघांमध्ये वाद होणार हे तेवढंच सत्य। दीपावलीच्या स्नेहमिलनात त्यांनी सांगितलं, मी केज आणि आष्टी या मतदारसंघात जास्त लक्ष देणार आहे। हे साधं विधान नव्हतं, याचा अर्थ होता त्या थेट धस यांच्या गडात आता प्रवेश करणार आहेत। याच भाषणामुळे जिकडे तिकडे राडा पाहायला मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी मी प्रीतम मुंडेंकडे सोपवणार आहे, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या। लोकसभा निवडणुकीनंतर प्रीतम मुंडे काहीशा राजकारणापासून दूर होत्या, आता मात्र त्यांनी त्यांच्यापासून पुनरागमनाची चर्चा आणि स्पष्ट संकेत दिलेले आहे। याचा थोडक्यात अर्थ असा आहे, पंकजा मुंडे दक्षिण बीडकडे म्हणजेच केज आणि आष्टी यांच्याकडे लक्ष देणार आहे, तर प्रीतम मुंडे उत्तरेकडे म्हणजेच माजलगाव आणि गेवराई यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभवाला सामना करावा लागला, त्याच कारण म्हणजे जरांगे फॅक्टर। याचा मोठा परिणाम बीडमध्ये पाहायला मिळाला। आता त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाच्या मुळाशी जाऊन जमिनीवरचं राजकारण करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळेच त्यांचं हे वाक्य, मी केज या मतदारसंघावर विशेष लक्ष देणार, हे चांगलं चर्चेत आलं आहे। हे वाक्य भविष्यासाठी निवडणुकीच्या रणनीतीचा संकेत दिसतोय, अशी चर्चा आता बीडमध्ये रंगत आहे। राजकीय निरीक्षक सांगत आहे, पंकजा मुंडे आता सॉफ्ट पॉलिटिक्स करत आहे। थेट आघाडी न घेता सगळ्या घटकांना जवळ घेण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे करत आहे, तर दुसरीकडे आमदार सुरेश धस अजूनही त्यांच्या स्थानिक गडावर घट्ट पकड धरून आहे। कारण म्हणजे बीडचं पुढचं राजकारण मुंडे विरुद्ध धस या नव्या रिंगणाभोवती आता फिरणार आहे। पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं, युतीमध्ये एकत्र काम करायचं असेल तर प्रीतम मुंडेंसोबत करा, नाहीतर आमचे मार्ग मोकळे आहेत। हे विधान स्पष्टपणे दाखवत होतं की मुंडे भगिनी आता अधिक राजकारणामध्ये स्पष्ट आक्रमक झालेले आहे। मित्रांनो, खरंच बीडचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये एक वेगळं रूप दावणार का? तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतंय? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। अशाच राजकीय थेट माहितीपूर्ण विश्लेषणासाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।